नाला सोपारा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे लोक सुद्धा संतापलेले आहे। कामावरून लोक परत आलेले, काही महिला आहेत, महिला वर्ग आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कुठून आलात आणि कुठे चालले? अंधेरीहून कामावरून आलोय आम्ही, आता घरी जातो। पण स्विमिंग पूल मध्ये पाणी डेली आम्हाला प्रवास करायला लागतो, ते नाले तरी बनवा कम से कम। इलेक्शनच्या टायमाला फक्त येतात दारामध्ये, पण हे असं कधी करणार तुम्ही? नाले वगैरे बनवायला पाहिजे ना, नुसते बिल्डिंग उभे करतात, नाले कधी बनवणार? पब्लिकला किती त्रास होतो, आम्ही 4 वाजता उठून जातो लेडीज लोक असे पाण्यामधनं। आज तुम्हाला किती त्रास सहन करावा किती त्रास सहन, आम्हाला बिना रिक्षा नाही काय नाही, रिक्षा पण 20-20 रुपये घेतात। आम्ही काम करणारी माणसांनी कसं करायचं इथे? तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आले? दादरून आले, उतरले नावाचं पडलं तर पूर्ण कमरभर पाणी, पाण्यामधून तरंगत आलो इथं। ते नगरपालिका वगैरे काय करते, पुन्हा लक्ष देत नाही, पुन्हा पाणी नावाचं मला पुन्हा तरंगला इकडे। आम्ही कधी जायचं घरी, आता रिक्षा बंद आहेत, आमचं पूर्ण हाल झाले तिकडे, खूप लोकांचे हाल झाले। तुम्ही काय सांगाल? मैं एक्चुअली में हिंदी बोलना चालेगा। हाँ, तो मेरा बोलने का मतलब क्या है कि ये एक्चुअली के नगर पालिका के हिसाब से ये प्रॉब्लम हो रहा है। अगर अपना गटर का नाला बराबर होता तो ये दिक्कत अपन को नहीं आती। और एक्चुअली क्या बोले, और ये प्लस अपने जो पब्लिक जो बाहर आई है एंजॉय करने के लिए भी आई है, मौसम का उपयोग भी करने आई है। अच्छा लग रहा है, मौसम भी अच्छा लग रहा है। और थोड़ा दुख का किसी हिसाब से हो रहा है कि थोड़ा पानी भर जा रहा है, तो रिक्शा वगैरह साधन के लिए हमको थोड़ा प्रॉब्लम हो रहा है। वही मुझे बोलना था। ओके, आप बच्चे को लेके? हाँ जी, बच्चा है, तो मेरे को पता है पापा के मुझे घर पे लेके, सॉरी बाहर लेके आओ, बाहर लेके, मेरे को भी देखना है कैसा माहौल है, क्योंकि सब बच्चे लोग वॉलीबॉल खेल रहे हैं, फुटबॉल खेल रहे हैं, वैसा वगैरह, तो उसको भी देखने का मन हो गया था। तो मैं इस बच्चे को भी मैं एंजॉय कराने के लिए लेके आया मेरे पास। या ठिकाणी मुलं जे आहे एन्जॉय करतात, आपण पाहिलं एन्जॉय करतात। काय सांगाल तुम्ही? आम्हाला असं सांगायचं आहे, हा पावसामध्ये एवढं पाणी भरतात, नाल्यामध्ये कशाला साफ होत नाही, हे सर्व बघायचं नगरपालिकाला आहे। आणि आम्ही असं सांगतात का आमच्या आजच्या कामासाठी खोटी झाले आणि ते आहे, आणि लोकल ट्रेन पण बरोबर चालत नाही आज, एवढा त्रास होतो। या ठिकाणी लोकल ट्रेन सुद्धा व्यवस्थित नाहीये। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुलं जे आहे आपल्याला आणि जे लोक आहेत ते एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि संपूर्ण या परिसरात सगळे जे रस्ते आहेत ते जलमय झालेले आहेत। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नाला सोपारा।